बघा या ठिकाणी टायमर लावला जाणार आहे. 3 षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. अदरवाईज षटकामध्ये तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. मॅचला होतीये सुरुवात. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आलेली आहे. टीम सुरईकडनं पियुष आणि त्याच्यासोबत सुजित आल्यात. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बाट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. स्विंग आणि मिस डॉट बॉल. नक्कीच ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय भावेशजी थै साहेबांना मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे भावेश दादा. आपण या व्यासपीठावरती नक्कीच आमच्यापासून रजा घेत असताना सन्माननीय आदरणीय दिना पाटील साहेब आपण या स्पर्धेमध्ये आलात. 4 चांद लावलेत. आपलं पुन्हा एकदा आम्ही आयोजकांच्या वतीनं पिंपळकरांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. धन्यवाद पाटील साहेब, आपण या ठिकाणी आलात. आपलं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. नक्कीच या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. पिंपळकर गावचे ऍडव्होकेट सन्माननीय आदरणीय विशालजी भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम, सुस्वागतम विशालजी भोईर साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत किरणदादा भोईर, किरणजी पाटील, त्याच समवेत निलेशजी भोईर दादांचं देखील शुभ आगमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या आपण दादा व्यासपीठावरती. पियुष साठी हा बॉल उडवलाय लॉंग ऑफ ऍक्शन मध्ये. आणि काय घडलंय, बॉल तिसऱ्या पंचांची नक्कीच मागणी केली जाते. मात्र येस, बॉल अडवला जाणार आहे. सेफ आहे म्हणजे षटकार नसणारे अंपायर किती धावा असतील या. बॉल अडवला जाणार आहे. अडवलाय बॉल म्हणजे एकच धाव या चेंडूवरती. म्हणजे तब्बल 5 धावा क्षेत्ररक्षकांना वाचवल्यात. कौतुक करावं लागणार आहे. या 5 धावा नक्कीच चांगली गोष्ट ठरणार आहेत. टीम हायवे दिवे संघासाठी चला मॅच सुरू ठेवायची आहे. सुजित असणार आहेत स्ट्रायकिंग एंडला. धावफलक 1 वरती. यावेळेस बॅकफूट वरती जाऊन फोर्स केलाय. फटका चांगला. धावा देखील मिळतील. अर्धा डझन बॉल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू सो मच डीजा. ला जवाब स्ट्रोक पाहायला मिळाला षटकाराला. धन्यवाद. आमच्यापासून रजा घेत असताना डॉक्टर जयेशजी शेळके साहेब आपण या ठिकाणी आलात. या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपलं देखील आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे, गावकऱ्यांवरती प्रचंड प्रेम आहे. त्या प्रेमापोटी, त्या प्रेमाखातीर या स्पर्धेला दादांनी भेट दिली. बिझी शेड्यूल असतो कारण पेशेंट डॉक्टर आहेत. अनेक सारे हॉस्पिटल त्यांचे आपण पाहिलेत. लोटस हॉस्पिटल, लाईफलाईन हॉस्पिटल, मर्क्युरी हॉस्पिटल आणि आणखीन एक नवीन हॉस्पिटल त्यांनी ओपन केलं आहे. स्पेक्ट्रम हॉस्पिटल देखील आहे. त्यानंतर आर्यन डायनॉस्टिक देखील, अर्णव डायनॉस्टिक देखील त्यांच्या माध्यमातून ओपन झालेला आहे भिवंडीमध्ये. आडवा बॅटनं खेचून मारलाय मिड विकेटला खेळाडू. डीप मध्ये एक सिंगल दरम्यान कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. फक्त एक सिंगल. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. एका षटकारानं पूर्ण समीकरण बदललं. टीम सुरई ए बॅटिंग टीम खरं तर बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे सुरई एची. बॉलर तयार.
फुलटॉस आहे, दिशा दिली आहे, गॅप आहे भरपूर, चांगला स्ट्रोक मी म्हणेन. लॉंग ऑफला खेळाडू, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा दरम्यान या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्यांना पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाल्या. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा बनतील, त्या म्हणजे 14 धाबा. चौदा धावा. टायमर सुरू आहे. टीम हायवे दिवे, टायमर ऑन आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू होणार आहे. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. जानकी एंटरप्राइजेस पिंपळगर आयोजित जानकोई चषक 2025 आपण पाहतोय. पंचकृषी क्रीडांगण पिंपळगरचं हे मैदान आणि या मैदानावरती रंगलेला हा क्रिकेटचा महासंग्राम. भरपूर सारं क्रिकेट या मैदानावरती खेळलं जातं. भरपूर बिझी असणारं मैदान आणि आज या मैदानावरती अनेक सारे मान्यवर देखील उपस्थित होत आहेत. त्याचमध्ये पिंपळगर गावचे ॲडव्होकेट विशालजी भोईर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. चला, वेळ सुरू आहे. 7 मिनिटं झाली आहेत पहिल्या ओव्हरमध्ये, आता समाप्त. 3 मिनिटांमध्ये हे षटक तुम्हाला कंप्लीट करावं लागणार आहे. टीम हायवे दिवे, बॉलर तयार. पियुष भरपूर चांगला बॉल, पहिला अतिरिक्त उसळी घेणारा हा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय पियुषचा. खऱ्या अर्थानं हर्षनं देखील पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकला होता. पियुष पुढचा बॉल राईट आर्म अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. एक सिंगल आली, एकापेक्षा जास्त काही नाहीये. एका धावेने धावफलक 15 वरती जाऊन पोहोचतंय. 50 रन्स ऑन कार्ड, 15 धावा धावफलकावरती. भरपूर चांगली बॅटिंग सध्या तरी टीम सुरई ए संघ करतोय. या अगोदरच आपण उल्लेख केला होता की सुरई ए संघ खऱ्या अर्थानं बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे. त्यामुळं पहिल्याच डावामध्ये कुठेतरी 60+ डोक्यामध्ये विचार असणार आहे. पियुषचा हा फटका लॉंग ऑफला. आता कोणतीही मिस्टेक खेळाडू करणार नाहीयेत. बॅटच्या अगदी टोला बॉल लागला, मात्र ताकद लावली होती या फटक्यामध्ये, परंतु लॉंग ऑफ क्लिअर करू शकला नाहीये. सरळ त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला जाईल आणि विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागतोय. बॅटर केतन येतात. पियुषला माघारी परतावं लागलंय. न्यू बॅटर केतन येतात. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. धावफलकावरती धावा स्थिर, त्या म्हणजे 15 धावा. केतन कशा प्रकारे बॅटिंग करणार आहे? न्यू बॅटर केतन. पुढचा बॉल उडवला, फटका लाजवाब. वाह वाह वाह, क्या बात है. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. क्या बात है. काय लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळालाय. अगदी पाहणी पाहतच बस. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं की फक्त स्टँड केला आणि मी म्हणे नो लुक शॉट होता, कारण बघितलंच नाहीये. ज्या पद्धतीनं ओव्हरपिच बॉल आला, अगदी सरळ डाऊन दी ग्राउंड फेकून दिला केतननं. धावफलक 21 धावा. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा केला.
एक सिंगल आली फक्त या चेंडूवरती. एका धावेने धावफलक 22-22 वरती. मोठा फटका खेळायचा होता परंतु डॉट बॉल येतोय आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे 22-22 धावा. जाऊयात आपण व्यासपीठावरती. काहीशे मान्यवर आमचे उपस्थित आहेत त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. नक्कीच या व्यासपीठावरती विराजमान आमच्या गावचे लाडके व्यक्तिमत्व ॲडव्होकेट विशालजी भोईर साहेब तसेच किरणजी पाटील साहेब या व्यासपीठावरती विराजमान आहेत. मोलाचं योगदान या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील राहिलेलं आहे. आपण आयोजकांच्या वतीनं त्यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. जानकोई चषकामध्ये त्यांचं देखील मोलाचं योगदान आहे. आपण या व्यासपीठावरती दादांचं स्वागत आणि सन्मान करतोय. वेलकम ॲडव्होकेट विशालजी भोईर साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर आपण ॲडव्होकेट किरणजी पाटील दादांचं देखील स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करतोय. वेलकम दादा, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच खऱ्या अर्थानं आणखीन एक अनाउन्स आहे की यावर्षी आपण डे स्वरूपात आहे परंतु 2028 मध्ये आपण डे नाईट स्वरूपात खेळणार आहोत. मॅच सुरू ठेवायची आहे. त्यानंतर आपण आमचे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय भावेश दादा थये देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान व्यासपीठावरती करतोय. वेलकम भावेश दादा, आपलं देखील स्वागत आहे. चांगला खेळ त्यांच्या टीमनं दाखवलाय. पुढील फेरीमध्ये ते आहेत. जो संघ जिंकेल तो संघ गावदेव वेळे संघासोबत खेळणार आहे. त्यांचेच भावेशजी थये उपाध्यक्ष आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करतोय. या आपण व्यासपीठावरती पुन्हा एकदा स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सन्माननीय विकासजी भोईर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी अमोलजी भोईर दादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर सन्माननीय आदरणीय निलेशजी भोईर साहेबांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी क्रिश यांना विनंती करेन की आपण यायचं आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. नक्कीच सरवलीचे उद्योगपती हर्षददादा भोईर या ठिकाणी उपस्थित झाले. दादांना विनंती आहे, हर्षददादा चौधरी आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. त्याच्या समवेत सागरजी भोईर दादा देखील उपस्थित आहेत. दादा या आपण व्यासपीठावरती. जयेश दादा देखील आहेत. दादा आपण देखील यायचं आहे व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. ओ हो क्या बात है,
बघा आणि बघत बसा. बॉल सीमारेषेच्या बाहेर. बाहुबली स्ट्रोक षटकार. आलाय वेलकम हर्षद दादा चौधरी. त्यांची देखील एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते. सागरजी भोईर दादांचं देखील स्वागत आहे. जयेशजी देखील या ठिकाणी आलेले आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. यावेळेस फटका मिस टायमिंग तर आहे, मात्र लॉंग ऑफला बॉल जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार आहे. मिसफिल्ड केली या खेळाडूनं. नाखुश आहे सिद्धेश. 2 धाबा दरम्यान कंप्लीट. 2 धाब्यानं धावफलक आता 37 वरती. बॉलर तयार. अराउंड द विकेट न बॉलिंग टाकतोय बॉलर रितेश. षटकार एक चौकार त्याच्या ओव्हर मध्ये आलाय. धावफलक 37 वरती. दुसरं षटक चांगलं टाकलं पियुषनं. 8च धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस देखील पूल केलाय, मात्र यावेळेस फटका एलिव्हेशन तेवढं प्राप्त करता आलेलं नाहीये. आणि आता सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आता मैदान सोडावं लागतंय बॅटरला. बॅटर बाद. आणखीन एक धक्का टीम जयदुर्गा सुरईला. फलकावरती धावा 37. बॅटर आकाश पाटील येत आहेत. हिटिंग ॲबिलिटीज आकाश मध्ये भरपूर आहेत, परंतु आता या मॅच मध्ये ती हिटिंग ॲबिलिटी आपल्याला पाहायला मिळेल का? नक्कीच. मनसे विभाग अध्यक्ष सन्माननीय विश्वनाथजी भुईर साहेबांकडनं आर्थिक स्वरूपात या स्पर्धेला मदत मिळालेली आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. यावेळेस फटका खेळला. चांगलं एफर्ट. खर तर झेल कंप्लीट झाली असती ना तर A1 झेल असती, तरी सुद्धा हरकत नाही आहे. झेल कंप्लीट झाली नाही, परंतु बॉल अडवला. याला भरपूर महत्व आहे. मी तर म्हणेन की फिल्डिंग भरपूर चांगली झाली आहे दिवे संघाकडनं. या अगोदर 5 धावा वाचवल्या आणि मला वाटतं आता देखील काहीशा धावा वाचवल्या. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते, परंतु बाउंड्री चेक केली जाते. परंतु जसं की आपण पाहिलं की भरपूर चांगला एफर्ट. धन्यवाद विशालजी भोईर साहेब. आपण या ठिकाणी आलात. या स्पर्धेमध्ये आपण देखील या स्पर्धेचा भाग बनलात. आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम नितांत आमच्यावरती राहू देत. आपलं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. चला टीम महावे दिवे फिल्डिंग लावून घ्या. डिसिजन येणारच आहे तुमच्यापर्यंत. आणि येस, जो ऑनफिल्ड डिसिजन आहे तोच तुम्हाला द्यायचा आहे, कारण कॅमेरामध्ये आलेलं नाही आहे. आणि अंपायरने डिसिजन दिलेला आहे की सेफ केलाय. वेळेवरती सगळं सुरू आहे. शेवटच्या षटकामध्ये बॉलर प्रितेश येतात. चला प्रितेश, बॉलिंग ट्रॅक वरती लगेच वॉर्मअप करू नका. नक्कीच तुम्ही जेव्हा लवकर यायचं, वॉर्मअप चालू ठेवायचं आणि मॅच मध्ये लगेच सुरू करायचं.
टायमर सुरू आहे, याकडे तुमचं लक्ष आहे ना? कारण हे षटक जर 5 मिनिटांमध्ये कंप्लीट झालं नाही तर तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कल मध्ये घ्यावा लागणार आहे. यावेळेस फुल टॉस बॉल दिशा दिली आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. क्या बात है. बॉलर तयार होतोय. थोड्याच वेळामध्ये शुभागमन होणार आहे. यावेळेस क्या बात आहे यार, क्या बात आहे. जर 10 धावा असत्या ना या स्पर्धेमध्ये तर त्या आकाशच्या नावावरतीच असत्या. सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरनं बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू रिजा. धावफलक 50 वरती जाऊन पोहोचताय. नक्कीच सोन्या पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन थोड्याच वेळामध्ये होणार आहे या क्रीडा नगरीमध्ये. परंतु ही मॅच भरपूर महत्वाची आहे आणि भरपूर चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते आकाशकडनं. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत आणि नक्कीच आपण ISPL मध्ये पाहिलं होतं की 9 आणि त्या पद्धतीनं बॅटिंग सध्या आकाश करतायत. यावेळेस बघा इतका उंच गेलाय, उंच आहे. खेळाडू पोहोचतात, प्रयत्न चांगले केले. एवढा उंच गेल्यानंतर कठीणच असतं झेल कंप्लीट करणं. परंतु या चेंडूवरती धावा कंप्लीट झाल्या 2 आणि 2 धाब्यांना धावफलक पुढे सरकणार आहे. 52 धावा. थोड्याच वेळामध्ये लॉट्स देखील पाडल्या जाणार आहेत. सरवली थोड्याच दिवसांमध्ये त्यांची देखील मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. जय हनुमान क्रीडांगण सरवलीच्या मैदानावरती. यावेळेस फटका उंचवलाय, हवेत आहे आणि बॉल मला वाटतं बाहेरच जाणार आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक लॉंग बिग अवे. षटकार. वेलकम, सुस्वागतम. या ठिकाणी शुभागमन होत आहे. समाज कल्याण न्यास उन्नती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सोन्या पाटील साहेबांचं शुभागमन होत आहे. वेलकम, सुस्वागतम साहेब. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. समाज कल्याण न्यास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आदरणीय सोन्या पाटील साहेबांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. साहेबांची देखील महत्वाची उपस्थिती राहिली आहे या स्पर्धेमध्ये. लेग बायची एक सिंगल आली आणि आता मला वाटतं शेवटचा अंतिम बॉल बाकी असणार आहे. एकोणसाठ धावा धावबलगावरती. शेवटचा बॉल. बॉलर तयार होतोय आणि आता समोर कीर्तन असणार आहेत. यावेळेस फटकाला जवाब. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाला कंपाऊंडला बॉल निघून जातोय सीमा पार. षटकार आणि इनिंग फिनिश केली आहे. पहिला डाव समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावबलगावरती धावा बनल्या त्या म्हणजे 65 आणि 66 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी येथून टीम जयदुर्गा सुरे ए संघाला. नक्कीच ठाकूरपाडा गावचे उद्योगपती सन्माननीय आदरणीय भावेजी ठाकरे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम दादा, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
आपण व्यासपीठावरती एक शाही सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. थोड्याच वेळापूर्वी या स्पर्धेला भेट देण्यासाठी समाज कल्याण न्यास अध्यक्ष संस्थापक सन्माननीय आदरणीय सोन्या पाटील साहेब उपस्थित झाले होते. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करतोय. वेलकम, सुस्वागतम साहेब. आपलं देखील जानकुआई चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. पाटील साहेबांचं देखील या पिंपळकरांवरती भरपूर प्रेम आहे. त्या प्रेमाखातीर ते या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. त्यानंतर भावेशदादा ठाकरे साहेबांचं देखील आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. साहेबांची देखील महत्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करतोय. ठाकरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर जयवंतदादा पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. जयवंतदादा पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करतोय. चला टीम, हायवे दिवे सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाठवायची. खेळाला आपण सुरुवात करणार आहोत. व्यासपीठावरती सन्मान देखील चालू राहणार आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आपण लॉट्स देखील पाडणार आहोत. सो विनंती आहे की आपण लवकर खेळ करायचा. हायवे दिवे बॅटर पाठवायचे आहेत आणि नक्कीच आपण या ठिकाणी लॉट्स पाडणार आहोत. जय हनुमान सरवली आयोजित आपल्याला लवकरात लवकर एक ट्रॉफी, नक्कीच जय हनुमान सरवली आयोजित खासदार चषक 2025 आयोजन आपण पाहतोय आणि या चषकामधला लाईव्ह लॉट्स आपण या ठिकाणी पाडतोय. नक्कीच आपण कॅमेरावरती पाहू शकता या संघ जे आहेत हे संघ आणि दिवसानुसार आपण ऍडजस्ट केलेले आहेत. परंतु आता यांच्या विरोधामध्ये कोणते संघ खेळणार आहेत ते आपण आता लगेच लॉट्स पाडू आणि त्यानंतर तुम्हाला तो शेड्यूल आम्ही पोहोचवणार आहोत. पहिला लॉट तारखा नाही तर आपण लॉट्स पाडू, त्यानंतर आपण तारखा अनाउन्स करणार आहोत. परंतु आपण लॉट्स या ठिकाणी पाडतोय. उपाध्यक्ष साहेब आमचे GCA चे या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिली चिठ्ठी या ठिकाणी उचलली जाणार आहे. हर्षद दादांच्या शुभ हस्ते ही चिठ्ठी आपण काढतोय. पहिली चिठ्ठी, पहिलं नाव नवकर सोनूआई वडूनवकर परेश काबूकर यांचा संघ असणार आहे. त्यानंतर सुमित कुमार गुंदवली, सुमित कुमार गुंदवली. त्यानंतर जयदुर्गा सुरई बी, जयदुर्गा सुरई बी आणि जानकी आई पिंपळगर. त्यानंतर जानता राजा खारबाव, जानता राजा खारबाव आणि नटराज खारबाव. त्यानंतर बादशाह 11 पिंपळगर, त्यांच्या अगेन्स्ट विधी 11 जय हनुमान पिंपळास. हा लॉट आपण या ठिकाणी पार पाडलाय. कशा मॅचेस खेळवल्या जातील हे देखील आपण थोड्याच वेळामध्ये सांगू. अंपायर मॅच सुरू करायचे आहेत. त्यानंतरचा लॉट आपण या ठिकाणी पार पाडतोय. गावदेवी बडगर,
त्यांच्या अगेन्स्ट भाबाळे बी. जयदुर्गा सुरई ए आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम वडुनवगर केतन यांचा संघ असणार आहे. त्यानंतर श्री गणेश भरोडी त्यांच्या अगेन्स्ट टीम अलीमगर बी. त्यानंतर चौटा हिरवा मानकोली त्यांच्या अगेन्स्ट टीम शेलू माता वड. अंपायर्स मॅच सुरू करायचे आहेत. त्यानंतर अंपायर्स मॅच सुरू करायचे आहेत. चला मॅच कंटिन्यू करायची आहे. आपण थोड्याच वेळामध्ये त्या लॉट्स तुमच्यापर्यंत जसं आपण ग्रुप वरती तुमच्या टाकण्यात येणार आहे. मॅचला आपण सुरुवात करूयात. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स विश्वास जिकेने सर. येस थँक्यू बबन. मॅचला इथून मात्र सुरुवात करतोय दोन्ही संघांचं पुनश्च आफ्टर दी लंच मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार होतो. बॅटची लिडिंग एज आहे आणि इथे मात्र एक धाव फलकावरती जोडली जाईल. जयदुर्गा सुरई ए आणि त्यांच्या अगेन्स्ट एकविरा हायवे दिवे अशी ही लढत आपण पाहतोय मधाच्या आतमध्ये. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल झाली. करण पाटील त्याच्या सोबतीनं सिद्धेश पाटील आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज केतन सज्ज झाला जिंकण्यासाठी 66 धावा बनवायच्या. गोलंदाज केतन पुनश्च सज्ज होते गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ रायझिंग अँड सरप्राइझिंग डॉट बॉल. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता बॅट अँड बॉल मध्ये. इथे मात्र कुठलाही संपर्क झाला नाहीये आणि आता दरम्यान हा चेंडू निर्धाव येतोय. जयदुर्गा सुरई ए आणि त्यांच्या अगेन्स्ट एकविरा हायवे दिवे अशी लढत आपण पाहतोय. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे. आमच्या मुख्य मंचावरती सन्माननीय सोन्याजी पाटील साहेब या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. ओ फटका दमदार आहे. क्या बात आहे. कमालीचा फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेनं चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 5 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. 66 बनवायच्या अनुषंगाने सुरुवातीपासूनच मोठे फटके येणं गरजेचं आहे. ते आमचे मान्यवर इथून मात्र रजा घेत असताना सन्माननीय मान्यवर आमच्या संवेत जोडले होते आणि ते आता इथून मात्र रजा घेत आहेत. वेळात वेळ काढून त्यांनी देखील या स्पर्धेला उपस्थिती दाखवली. त्या अनुषंगाने त्यांचं देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय.
ओ फटका दमदार इथे मात्र मारण्याचा प्रयत्न झाला होता. एलिमिनेशन नाहीये स्ट्रोक मध्ये. हा चेंडू येतोय डॉट. सन्माननीय सोन्याजी पाटील साहेब अंशातून इथून रजा घेत असताना आपलं देखील हार्दिक आभार. आपण देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती दाखवली. ओ फटका दमदार आहे. एलिमिनेशन नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला आणि इथे मात्र डायरेक्ट हिट देखील मारला होता. कदाचित धोक्याची घंटा वाजली असती, परंतु तत्पूर्वी एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाते आणि धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. सध्याच्या घडीला 5 चेंडू फेकलेत. अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जानकी एंटरप्राइजेस आयोजित जानकोई चषक 2025 चा थराराचा हा अंतिम दिवस. मेगा फिनाले आणि मेगा फिनाले मध्ये इथे मात्र चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. ओ फटका दमदार आहे. क्या बात आहे. क्या लिव्हर स्ट्रोक आणि चेंडूला फेकून दिला एका टप्प्याच्या सहाय्यानं सीमारेषा पार. आणखी एक ऐसा पंच आमच्यापर्यंत वलतात. चेक केलं जाईल षटकार आहे की चौकार आहे. येस हा षटकार येतोय आणि अंतिम चेंडूवरती हा दमदार स्ट्रोक षटकार आला आणि षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल ते म्हणजेच तब्बल 12 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 12. आता जिंकण्याचं समीकरण उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 54 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आकाशला आपण पाहतोय. जयनुमान क्रिकेट संघ सरवली आयोजित खासदार चषक आपल्या भेटीसाठी येणार आहे आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच काही नियमावली आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सकाळी ठीक 9 वाजता संघाने उपस्थित राहणं गरजेचं आहे. उशिरा येणाऱ्या संघाला बॉलची पेनल्टी देण्यात येईल. जे नियम नक्कीच आपण पाहिलं तर GCA चे तेच नियम इथे मात्र आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 12 धावा आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आकाश वरती ही जबाबदारी आहे. ओ लेंथ खेचली त्याच्यावरती स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता. एलिमिनेशन नाहीये स्ट्रोक मध्ये. हा चेंडू देखील येतो डॉट. एक एक निर्धाव चेंडू इथे मात्र बाकफुटला नेऊन ठेवेला ते म्हणजेच मधाच्या आतमध्ये फाईट करत असताना एकविरा हायवे दिवे या संघाला. कारण की फलंदाजी अजय दुर्गा सुरई हे संघाशी दमदार राहिली होती. तब्बल 65 धावा धावफलकावरती जोडल्या. 66चं टार्गेट सेट केलं गेलं आणि आता सध्याच्या घडीला इथून चांगली गोलंदाजी देखील होतोय. चांगला फटका डीप मध्ये काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक सज्ज असतील या फटक्यासाठी आणि एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी आकड्याने फारसा फरक पडणार नाहीये सुरई संघाला, कारण की सध्याच्या घडीला इथून मात्र चौकार आणि षटकार येणं गरजेचं. मागील षटकाच्या अंतिम चेंडूवरती षटकार आला होता करण पाटीलच्या बॅट मधून आणि आता मात्र करणकडे ही जबाबदारी असेल. त्याच्या सोबतीनं सिद्धेश पाटीलला आपण पाहतोय. हो इथे मात्र चांगला चेंडू बॅक ऑफ द एंड चेंडूला पिच केलं होतं, त्याला सन्मान दिला आणि त्याच्यावरती देखील एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. ओ फटका दमदार आहे. गॅप शॉट सिलेक्शन आहे. किलिंग शॉट टेकिंग गॅप चेंडू फरार होतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार स्ट्रोक चौकार. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती.
हो, इथे मात्र पुनश्च संधी होती, यष्टी रक्षक बीट झाले आणि तत्पूर्वी एक धावफलकावरती लेग बायच्या स्वरूपाने जोडली जाते. यास पंचांचा आमच्यापर्यंत इशारा पोहोचतोय, शरीराला स्पर्श झाला होता आणि इथे एक धाव मिळाली. या धावसंख्या एकने पुढे सरसावते, जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती, 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. खरं तर 66 बनवायच्या आणि दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. ओ फटका दमदार आहे, उंची जास्त लांबी गाठणार नाहीये, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. चांगलं बॅटल पाहायला मिळतंय, दोन्ही तितक्याच ताकदीचे संघ आहेत आणि तत्पूर्वी 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 21. आता मात्र जिंकण्याचं समीकरण उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 45 धावेंची आवश्यकता. 12 चेंडू जिंकण्यासाठी 45 धावेंची आवश्यकता. देऊया संधी आमच्या डीजे मास्टरला, ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. यस ओ टू डीजी. चला मॅच ऑन करायची. 15 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे आयोजकांनी दिलाय. निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करणं गरजेचं, अन्यथा एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपाने घ्यावा लागेल. आणि शांत तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर एकविरा हायवे दिवे संघ थोडासा बाकफुटला पाहतोय, कारण की आता धावा बनवायच्यात 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 45 धावेंची आवश्यकता. 12 मध्ये 45 बनवायच्यात. खरं तर मागणं असं लक्ष आहे, कारण की 22.50 ची सरासरी इथून मात्र गाठायची आहे. प्रति षटकामध्ये पंचांचा वाईटचा इशारा. आता 22 ची सरासरी हवी आहे. प्रति षटकामध्ये 22 धावा धावफलकावरती आता आपल्याला जोडाव्या लागतील. सध्याच्या घडीला चांगला खेळ करावा लागेल, चांगली इनिंग साकारावी लागेल. अपील आणि यस फिंगर अप आणि फलंदाज इथे मात्र बाद होईल. माघारी परतावं लागेल फलंदाज सिद्धेशला. सिद्धेश बॅक टू द पवेलियन. आता मात्र फलंदाज वास झाले. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये सागर म्हात्रे दाखल होतोय. सागर म्हात्रेला आपण पाहतोय सध्याच्या घडीला. ऑफशिक्षा बाहेर, परंतु यास पंच तटस्थ आहेत, पाहतच राहिले, कारण की इथे चांगली गोलंदाजी राहिली. अवे ऑफ दी बॉडी चेंडूला पिच करण्यात येतोय. सुरई जयदुर्गा सुरई हे संघ आता मात्र या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करत असताना मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये निशांत देखील चांगली गोलंदाजी करतोय. ओ फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक या फटक्यासाठी ऑलरेडी सेट आहेत काऊ कॉर्नरला आणि त्या अनुषंगाने एकच धाव मिळेल. सुरुवात दमदार करणं गरजेचं होतं. पहिल्या षटकामध्ये जरूर एक षटकार एक चौकार झाला होता, परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये एक चौकार आला. तिसऱ्या षटकामध्ये आता सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी निशांत करतोय. मोठा फटका मारू देत नाहीये.
ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग, हा चेंडू देखील येतो डॉट. खम्माळीची गोलंदाजी राहिली आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज निशांतला आपण पाहिलं. धावसंख्या धावफलकावरती 23, 23 वरती कॉन्स्टंट आहे, स्टेबल आहे. इथून मात्र धावांचा आलेख उंचवावा लागेल. या सामन्यामध्ये आपल्या संघाचं वर्चस्व ठेवायचं असेल तर टीम एकविरा हायवे देवीला कमबॅक करावा लागेल. ओ मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि तत्पूर्वी एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. मोठे फटके येत नाहीयेत सध्याच्या घडीला, त्या अनुषंगाने आता मात्र सामना दूर जात असताना हायवे दिवे या संघाच्या वतीनं आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 25-25 या आकड्यावरती. अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ओ फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती हॅमर केला. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या वाक्याच्या दूर. वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. अंतिम चेंडूवरती दमदार स्ट्रोक, चौकार. अंतिम 6 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज चिराग आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा, कारण की वेळ वाचवणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला, कारण की आज अंतिम दिवस आहे स्पर्धेचा आणि मेगा फिनाले जास्तीत जास्त षटकांची व्हावी. त्या अनुषंगाने सकाळच्या 17 पासून आम्ही या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतात. आमचे पंच देखील या सूचना तुम्हाला वारंवार करतायत. त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्य आपण देखील करा. ओ लेन खेचली आडव्या बाटण्या वन साईडला. क्षेत्ररक्षक येत आहेत काऊ कॉर्नर मधून. एक धाव तर कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण की फेकी ॲक्युरेट आता मात्र पाहायला मिळतंय. नक्कीच या मॅच मध्ये आपण पाहिलं तर प्रॉपर सिलेबस जसा असतो तशा पद्धतीने या ठिकाणी मात्र हे प्रॉपर कनेक्शन आपण पाहिलं जयदुर्गा सुरई ए संघाचं, कारण की फलंदाजी देखील तितकीच चांगली राहिली. गोलंदाजाने देखील चांगली गोलंदाजी केली आणि क्षेत्ररक्षकाने त्याहूनही अधिक त्यांना सहकार्य केलं. तर हे कॉम्बिनेशन आपण पाहिलं जयदुर्गा सुरई ए संघाचं. त्या अनुषंगाने या सामन्यामध्ये इथे मात्र ते थोडंसं वर्चस्व निर्माण करत असताना मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 30 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 36 अजूनही बनवायचे, चेंडू शिल्लक 5. ओ फटका दमदार आहे, परंतु क्षेत्ररक्षक शॉट फाईनला सज्ज असेल. आणखी एक विकेटचं पतन. फलंदाज करण बाद. मंगळवाराचे दिसाला भरते पिंपल घर या गावाला. पाण्या पावसाच्या या महिन्याला भक्त आले तुझे भेटीला. हे गावाचं रक्षण करा या देव माझा निघाला. हे गावाचं रक्षण कराया देव माझा निघाला. संतू आईचे देवलान देव माझा वाघाव बैसला. सांगू आईचे देवलान देव माझा वाघाव बैसा. पिंट्या नवीन बॅटर आणि आज बॅटची लिडिंग एज. पिंट्या आला आणि पिंट्या आल्या पावलाने तंबूच्या आशाला 0वरती बाद. वेळे संघ आपण सज्ज राहा पुढील मॅचच्या टॉससाठी, कारण की या सामन्यातील विजेता संघ फाईट करेल वेळे संघाशी.
चला मॅचला सुरुवात करायची. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका आता, कारण की फक्त 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 36 धावा बनवायच्या. त्या अनुषंगाने सुरई टीमला हे नक्कीच ऑफिशियल कॉल असेल, वेळ कमी खर्च करा. हो, चांगला चेंडू पिच केलाय, ऑफ ड्राईव्ह केले आणि तत्पूर्वी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. पियुष नवीन बॅटर मध्ये आतमध्ये आला आणि सध्याच्या घडीला 2 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक राहिला. गोलंदाजांचा देखील बोलबाला राहिला या सामन्यावरती आणि त्याच जोरावर सध्याच्या घडीला इथे मात्र वरचढ होत असताना मधाच्या आतमध्ये टीम सुरईला पाहतोय. मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि तत्पूर्वी इथे मात्र ही एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. अंतिम एका चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. एका चेंडूसाठी देखील फील्ड सेटअप करणं गरजेचं आहे का, हा प्रश्न आमच्या पंचांना देखील पडला होता. दरम्यान विस्टामिंग अंतिम चेंडूवरती येते विकेट, सामना होते फिनिश. सामना जिंकलाय जय दुर्गाई सुरई या संघानं. सुरई संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल टीम एकविरा हायवे दिवेचं देखील भरभरून कौतुक. चला दोन्ही संघाचे संघनायक आता टॉस साठी या. वेळे संघ आणि त्याचबरोबरीनं सुरई संघ. आता मात्र दोन्ही संघ आजूबाजूचे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील पुढील मॅच साठी. आणि या दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच आकाश ठरतोय. आकाश, आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण आकाशला देऊयात आणि सन्मान्य राजेशजी बजागे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण प्रथमतः नाणेफेकी करायची आहे. टॉस साठी या आपण टॉस बॉक्स मध्ये. राजेशजी बजागे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा पुढील मॅच आणि तिथे मात्र टॉस बॉक्स मध्ये सज्ज असतील आमचे साथी समालोचक साहिलजी शेलगे. ओ टू टॉस बॉक्स. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. आपण नाणेफेकी करणार आहोत. कॅमेरामॅन, आपण टॉस बॉक्स कव्हर करायचा आहे. नाण्याच्या एका बाजूला जानकी एंटरप्राइजेस, जानकुआई चषक दुसऱ्या बाजूला असणार आहे. कॉल सुरईचा आहे. 4 ओव्हरची मॅच. जानकुआई चषकाचा कॉल होता, मात्र जानकी एंटरप्राइजेस आलेला आहे. वेळे कॅप्टनने नाणेफेकी जिंकलेली आहे. निर्णय काय असेल वेळे? प्रथम क्षेत्ररक्षण कर. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. काही चेंजेस या मॅच मध्ये? हा, एक चेंजेस झालेला आहे. मनीष आलेला आहे. नाणेफेकी झाली आहे कंप्लीट. नाणेफेकी जिंकली आहे टीम गावदेवी भेळे संघाने आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. लगेचच आपण फिल्डिंग लावून घ्या, कारण मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण देव्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राजेश जी बजागे यांना विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅच आकाशला द्यायच्यात. 21 धावांची आक्रमक इनिंग आणि त्याचबरोबर चांगली गोलंदाजी केली आणि आकाशला देतोय आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. चला आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि मॅचला सुरुवात करा, कारण की आज अंतिम दिवस आहे. आपल्यासाठी वेळ वाचवणं गरजेचं आहे.